सत्ताधारी आमदारांचा बरळण्याचा सिलसिला अद्यापही कायम आहे। भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी पवारांचं थेट नाव न घेता त्यांच्या कुटुंबियांवर अतिशय गलिच्छ भाषेमध्ये टीका केली आहे। सत्तेतील प्रमुख नेते आम्ही आमच्या नेत्यांना समज देऊ असं तोंडी म्हणत असले तरी त्यांचेच आमदार राज्यातल्या प्रमुखांना सुद्धा जुमानत नाहीत हे पुन्हा एकदा समोर आलंय। तर पडळकर यांनी केलेल्या टीकेला शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्रशांत जगताप यांनी उत्तर दिलंय। संकष्टीचा दिवस असतो तेव्हाही उपवास धरायची, तेव्हाही घरामध्ये मटण आणायचे, एकादशीच्या दिवशी चिकन आणायचे। म्हणजे इथं आता मला मोर्चामध्ये कळलं की एका गटाची लोक त्या मोर्चात पुढं पाहतायत। ते घर पण तसंच आहे। ते घर एका दिवशी दगडू सेट गणपतीच्या तिकडं मटण खाऊन जातात। तुम्हाला सगळ्यांना माहित आहे ते घर कोण आहे। त्याचे सासू ख्रिश्चन आहे, नवरा ब्राह्मण आहे, बाप मराठा आहे, आई कुणी आहे, असं कॉकटेल घर आहे की भाजपने अशी पाळीव माणसं पैशानी पदानी या ठिकाणी कायमस्वरूपी आपल्या गोठ्यात आपल्या प्रवेशद्वारात बांधून ठेवली होती, जी कायम विरोधी पक्षाच्या नेत्यांवर या ठिकाणी भुंकत आलं। त्याच्यापैकीच गोपीचंद पडळकर की पवार साहेबांच्या तुमच्यामध्ये निश्चित फरक आहे। कारण की तुम्ही एखाद्या मंगळसूत्र प्रकरणामध्ये, मंगळसूत्र चोरीच्या प्रकरणामध्ये हातामध्ये बेड्या घालून तुम्हाला पोलिसांनी अटक केलेली होती। तेवढी लायकी किंवा पात्रता कुठल्याही राजकारण्याने किंवा अलीकडच्या काळातल्या कुठल्या आमदारांनी घालवलेली नाही। त्याच्यामुळं आपलं एकूणच मागचा इतिहास लक्षात घेऊन इथून पुढे तुम्ही जर टीका करताना तारतम्य बाळगा।